नाही पीडित कुटुंबाला, तुम्ही त्यांचं सांत्वनच केलं नाही. तुम्ही कोणत्या धार्मिक रंगाच्या आणि याच्या गोष्टीच्या बाता करताय? तुम्ही पाडा लावा ना, या DYSP ना पाडा लावा. मी सांगतो प्रेस घेऊन की हे मानवतेचा चेहरा आहे. तुम्हाला पोस्ट टाकून नाही जमत, तुम्हाला वागावं तसं लागतंय. आज साधा नगराध्यक्ष सुद्धा या लहान लेकराच्या डोक्यावर हात फिरवायला येत नाही. काय आहे तुमचं? म्हणजे तुम्ही मानवता म्हणून एक पाऊल तरी टाकलंय का? आणि त्यांना म्हणताय काय धार्मिक रंग देऊ नका, आम्हाला म्हणता काय? बकरी ईदला अर्धा राज्य पेटला असता. बकरी ईदला किती? अर्धा. मुस्लिमांनी नाही तिथं दंगली होऊ दिल्या. RSSने ट्रॅप केला होता. सातत्याने महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा प्रयत्न होतो, पण मुस्लिम समाज कधीच दंगली करत नाही करत. की मी सांगतोय त्यांचे लढ्याची भूमिका मला माहिती आहे. ते नाहीत रंग देणार, आम्ही देणार नाही. आम्ही इथं रंग देण्यासाठी नाही आलो. आम्ही मानवतेचा त्या ठिकाणी चेहरा म्हणून हिताला जो तोहिद खान मारलेला आहे त्याला न्याय देण्यासाठी आलो. संतोष देशमुखला पण आलो होतो, तोहिद खानला पण आलोय आणि उमेश दळवीला पण आलोय. महादेव मुंडेसाठी पण आलेलो होतो. आम्ही कधी जात धर्म बघितला नाही. आरोपी ही प्रवृत्ती आहे. उलट मी धनंजय मुंडे साहेबांना आवाहन करतोय की परळीमध्ये धार्मिक उन्मादाची कीड सगळ्यात जास्त तुम्हाला महाग पडणार आहे. मुस्लिम तरुण जर वाया गेले तर तुम्ही पुन्हा उद्या तुमचं राजकीय करिअर शून्य होईल, हा गर्भित इशारा देतो. हॅलो, याच्यामध्ये साहेब हे 2 आरोपी अटक केले आणि याच्यामध्ये अनेक आरोपी असण्याची शक्यता आहे. त्यांचा मास्टर माइंड, सपोर्टर्स, या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एक भयभीत करणारं वातावरण मुस्लिम समाजात निर्माण करण्याच्या उद्देशाने काही घडामोडी घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे नक्कीच याच्या मागे कोणीतरी धार्मिक उन्मादी प्रवृत्ती असल्याशिवाय ही घटना घडलेली नाही. त्याच्यामुळे त्या अँगलने सुद्धा आपला तपास गेला पाहिजे. आणि मोठं एक संदेश देण्यासाठी की जी काय ज्या ठिकाणी त्याला मारलं, जी काय गोशाळा आहे किंवा त्याचं घर आहे, त्याच्यावर बुलडोजरनी कारवाई झाली पाहिजे साहेब. ते पाडल्याशिवाय आणि उद्ध्वस्त केल्याशिवाय मोठा संदेश जाणार नाही. नाही काय इथं गुन्हेगारीच्या मनात भीतीच बसत नाही, हे दुर्दैव आहे. हे सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत. ऑलरेडी त्यांच्यावर पण FIR आहे. तडीपार किंवा मोका आधीच असता तर ही घटना घडली नसती. तर त्यांच्यावर मोठी स्ट्रॉंग कारवाई करावी अशी आमची भूमिका.